आणि आता बातमी अमित शहांच्या नागपूर दौऱ्याची। आज नागपूर दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी महायुतीच्या घटक पक्षांना आपलं म्हणण्याचा कानमंत्र भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिलाय। महायुतीत घटक पक्षांची चिन्हही आपलीच आहेत असं समजून काम करण्याच्या सूचना अमित शहांनी दिल्याचं राज्यसभा खासदार अनिल बोंडेंनी सांगितलंय। आज अमित शहांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये झालेल्या बैठकीत पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांना एक किट देण्यात आलंय। त्यात या पत्रकाचा समावेश आहे। पत्रकात काही लोक आपल्याला प्रत्येक बाजूने पकडण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र आम्हाला प्रत्येक चक्रव्यूह भेदायचा आहे। विधानसभा निवडणुकीत जोपर्यंत विजय मिळत नाही तोवर थांबू नका, विश्रांती घेऊ नका असा सल्ला या पत्रकातून देण्यात आलाय। सरकार बनवण्याचा मार्ग हा विदर्भातूनच निर्माण होतो, कारण विदर्भ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे, गड आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकजुटीने संपूर्णतः महायुतीचं सरकार आणण्यासाठी मेहनत करण्याचा कानमंत्र त्यांनी दिला। त्यामुळे हे सरकार कधी येऊ नये त्यासाठी महायुती आली पाहिजे, हे हाच महत्त्वाचा कानमंत्र। दुसरीकडे विरोधकांनी अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका केलेली आहे। अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आज नागपूरमध्ये आले, त्यामुळे आम्हाला अपेक्षा होती की काहीतरी मोठ्या घोषणा करतील। आम्हाला केंद्र आणि राज्य सरकार द्या, आम्ही वेगळा विदर्भ करू, धनगरांना आरक्षण देऊ, कापसाला भाव देऊ, सर्व पिकांना 1.5 पटीने MSP देऊ असं म्हणतील। मात्र एवढ्या मोठ्या विश्वविख्यात पक्षाचे नेते आले आणि काय करून गेले तर बूथवरची चर्चा करून गेले, अशा शब्दांमध्ये अतुल लोंढे यांनी अमित शहांच्या नागपूर दौऱ्यावर खोचक टीका केली आहे। आदरणीय गृहमंत्री अमित शहाजी नागपुरात आले, महाराष्ट्रात आले। आम्हाला वाटलं काहीतरी मोठ्या घोषणा होतील, वेगळ्या विदर्भासाठी खूप यांनी लावून धरलं होतं, दोन्हीकडे सरकार द्या आम्हाला, मग वेगळा विदर्भ करू, धनगर आरक्षण देऊ, कापसाला भाव देऊ, सगळ्या पिकांना 1.5 पटीने MSP देऊ। यवतमाळ सगळ्यांना आठवणीत आहे, पण एवढे मोठ्या पक्षाचे, विश्वविख्यात पक्षाचे एवढे मोठे नेते आले आणि काय करून गेले तर बूथवर चर्चा करून गेले, विदर्भाची पुन्हा उपेक्षाच केली। येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही बघा, हे आमचे जे स्टार प्रचारक आहे नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी कसा फायदा करून देतात।